वेलकम टू सुरेखास किचन अँड फॅशन पॉइंट। आज मी तुम्हाला 32 इंच छातीचे कटोरीचे माप दाखवत आहे। त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। कटोरी एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे कशी काढायची ते। ही कटोरी काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि लक्षात राहण्यासारखी आहे। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही। पूर्ण उंची मी इथे 14 इंच ठेवली आहे बघा। 14 इंचावर मी इथे टिक मार्क करून घेत आहे बघा। सरळ रेषा येण्यासाठी टिक मार्क करून घ्यायचे। घडी मी 10 इंचाची ठेवणार आहे। हे बघा, इथे पण 10 इंचावर टिक मार्क करून घ्यायचे। आणि व्यवस्थित सरळ रेषा ओढून घ्यायची। तिरकी क्रॉस अशी रेषा आली नाही पाहिजे, एकदम व्यवस्थित सरळ रेषा आल्या पाहिजे। पूर्ण शोल्डर मी 5.5 इंच ठेवणार आहे बघा। गळा रुंदी 2.5 इंच आणि शोल्डर 3 इंच। इथे पण 2.5 इंच आणि 5.5 इंचावर असे दोन ठिकाणी टिक मार्क केला आहे। इथं मुंडा खोली मी घेत आहे बघा। मुंडा खोली 5.5 इंच। इथे मी आता गळा उंची घेत आहे। गळा उंची पण मी 5.5 इंच ठेवली आहे। पूर्ण छाती घडी 10 इंच घेतली आहे बघा मी। इथं मी 1 इंचाचा आकार देणार आहे। थोडासा आतल्या बाजूने घ्यायचा आकार देण्यासाठी। इथे पण अर्ध्या इंचावर आकार देणार आहे मी। पुढच्या गळ्यासाठी मी गोल आकार दिला आहे बघा। इथे मी आता योकपट्टीचं माप टाकत आहे बघा। 3.5 इंच आणि या साईडला 2.5 इंच। 3.5 2.5 इंचाची मी योकपट्टी काढत आहे। दहाचा हा 5 तिथे टिक मार्क करून 2.5 इंचावर टिक मार्क करून सरळ रेषा ओढून घ्यायची, म्हणजे योकपट्टीचा आकार एकदम परफेक्ट देता येतो। हा बघा, योकपट्टीचा आकार द्यायला पण सोपा जातो। इथे मी आता बघा बाहेरच्या साईडला 1.5 इंचावर टिक मार्क केला आहे। 1.5 इंचावर रेषा ओढून घेतली आहे क्रॉस थोडीशी। जे 10 इंचाची घडीचं माप टाकलं आहे त्याच्या बाहेरच्या साईडला 1.5 इंच आणि गळ्याच्या साईडला अर्धा इंच बाहेरच्या साईडले मी आता कटोरीचं माप टाकत आहे बघा। त्यासाठी 1.5 इंच मी बाहेरच्या साईडने घेतला आहे, तिथून टेप ठेवायचा आणि 7.5 इंचाची मी कटोरी काढणार आहे बघा। 7.5 इंचावर टिक मार्क करायचं। 7.5चा हाफ 4.25 इंचावर टिक मार्क करायचे बघा। 4.25 इंच आणि तिथून खालच्या बाजूला 1.5 इंचावर टिक मार्क करायचे बघा। सरळ रेषा ओढून घ्यायची इथे पण 1.5 इंच आणि जिथे 7.5 इंचावर टिक मार्क केलं तिथं पण वरच्या साईडला 1.5 इंच। 3 ठिकाणी 1.5 इंच घेतला आहे। इथे बघा मुंड्याच्या साईडने मी 2 इंचावर एक टिक मार्क केला आहे आणि 2.25 2.5 3 ठिकाणी टिक मार्क केला आहे, कारण इथं कटोरीचा आकार देण्यासाठी इथे बघा दोन्ही 1.5 इंचाच्या मध्ये 4.5 4.5 इंच अंतर आलं आहे बघा। थोडंसं मागं पुढे होऊ शकतं। इथे मी आता पूर्ण कटोरी जॉईंट करून घेत आहे।
अर्धा इंचावरून 1.5 इंचावर घेतला आहे आणि 1.5 इंचावरून परत खालच्या साईडला 1.5 इंचावर आणि इथून पण जी 7.5 इंचाची कटोरी घेतली आहे त्या साईडला खालच्या साईडला जॉईन करायचं. वरच्या साईडला जो 1.5 इंचाचा टक्स टाकला आहे तिथे नाही जॉईन करायचं, खालच्या साईडने. इथे 1 इंचावर टिक मार्क केला आहे बघा. 1 इंचावरून कटोरीचा आकार द्यायचा आहे बघा. आता जी गळ्याची साईड आहे ती खालच्या साईडने वरती 1 इंच घ्यायचं. 1 इंचावरून कटोरीचा बरोबर 2.25 इंचावर आकार येत आहे बघा. मी जी मुंड्याच्या साईडनी 2, 2.25, 2.5 इंचाचं टाकलं होते माप, तिथे 2.25 इंचावर मी कटोरीचा आकार दिला आहे. आता मी पूर्ण कटोरी कट करून घेणार आहे बघा. कटोरी कट करताना लक्षात ठेवा व्यवस्थित एकदम सोपी पद्धत आहे ही कटोरी काढण्याची. आता मी बॅक साईडचं पण माप दाखवत आहे. त्यासाठी बॅक साईडला मी 13.5 इंच उंची घेतली आहे आणि पूर्ण शोल्डर 5.25 इंच. इथे बघा 5.25 इंचावर मी टिक मार्क करत आहे. गळा रुंदी 2.25 इंच आणि शोल्डर 3 इंच. इथं मी गळा उंची आपल्या आवडीनुसार घेऊ शकता, 9, 9.5, 10, 11. गळ्याची उंची मी 8.5 इंच ठेवली आहे आणि रुंदी 2.25 इंच. खालच्या साईडने 2.5 पावणे 3 इंच टाकायचं. आपल्याला गळा जेवढा मोठा हवा असेल तेवढा खालच्या साईडने रुंद करायचा. इथं मुंडा खोली पण मी 5.5 इंच ठेवली आहे बघा. छाती घडी 10 इंच. 10 इंचावर टिक मार्क करत आहे बघा. छाती घडी आणि कंबर घडी मी सेम घेत आहे, कारण कंबर घडीमध्ये टक्समध्ये 2 इंच जातं. इथे बघा मुंड्याच्या साईडला आकार देण्यासाठी 1.5 इंचावर टिक मार्क करत आहे बघा. आणि 5.5चा हाफ 3.5 इंचावर मी टिक मार्क केला आहे. आकार देताना बघा 3.5 इंचावर मी टिक मार्क केलं होतं, तिथपर्यंत सरळ रेषेत यायचं आणि मग आकार द्यायचा, म्हणजे व्यवस्थित मुंड्याचा आकार देता येतो. गळ्याला पण मी गोल आकार देत आहे बघा. बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही साईडला मी गोल गळ्या घेतला आहे. पूर्ण कटिंग झाली आहे. आता मी कट करून घेत आहे बघा. फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही पण कटिंग करून झाले आहेत. एकदम सोप्या पद्धतीने हे कटोरीचं माप आहे. शोल्डर उतरू नये म्हणून मी बॅक साईडला 5.25 इंच शोल्डर घेतला आहे, म्हणजे गळा रुंदी 2.25 इंच घ्यायची. परफेक्ट शोल्डरला ब्लाऊज बसतो एकदम. आणि जर मोठा गळा हवा असेल तर खालच्या साईडला वाढवायचा, शोल्डरला वरच्या साईडला वाढवायचा नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.